गुटखा माफियांचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रकार या दरम्यान करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियाविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेची अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। मंत्री झिरवळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत शासन संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला। तसेच प्रशासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुटखा माफियांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा कठोर इशाराही दिला। या प्रकरणातील आरोपी तसेच संबंधित गुटखा माफियांवर कठोरातम कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मंत्री झिरवळ यांनी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत। अशा प्रकारच्या दबावतंत्राला बळी न पडता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले। या घटनेमुळे गुटखा माफियांच्या वाढत्या धाडसाबाबत चिंता व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध स्तरातून होत आहे।